तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. नाही, मुळात मी या अशा किचड काही गोष्टी असतात की त्या गोष्टींकडे फारसं, उलट माझंही म्हणणं आहे, जर कोविड काळाची जर माहिती यांना हवीच आहे तर देशातून राज्यामध्ये मुंबईमध्ये PM फंड किती आला, राज्यामध्ये या मुंबई राज्यात आमदार जे सगळेच आमदार मुंबईमधले निवडून आलेले त्यांनी किती फंड मुंबईला दिला, मुंबईचा कळवळा तेव्हा कोणाकोणाला होता, बात निकली है तो दूर तक जाने दो. ज्या यामिनी जाधव बोलत आहेत त्यांचेच पती म्हणजे यशवंत जाधव हे तुमच्या सत्तेमध्ये तुमच्यासोबत होते आणि ते स्टँडिंग कमिटी चेअरमन होते. कितीतरी वेळा आदित्य ठाकरेंनी त्यांना फटकारलं होतं, साहेबांनी पण माझ्या समोर फटकारलं होतं की तुमचं वागणं बदला. आज तर त्या म्हणतायत कंटेनर, तर मी तर म्हणते उलट इन्क्वायरी लागलीच पाहिजे, कारण कंटेनर पहिले त्यांच्याकडे जात होते, मग त्यांचं म्हणणं आहे आम्ही पोचवले. तर पहिले आधी कंटेनर आले कसे ते तुम्ही सिद्ध करून द्या, अशी आमचीही मागणी आहे. का बिघडलं? कुटुंबाच्या जर भल्यासाठी या सगळ्या ठेवी मोडल्या जात आहेत मुंबईकरांच्या भल्यासाठी, तर बिघडलं कुठं असं त्यांचं? नाही, बिघडलं कुठे म्हणजे जर आपण मुंबईच्या ठेवी ह्याच्याही आधी आपणच कारभार केला, तुमचेच पती कारभार करत होते, त्यांनी कुठेही कधी तेव्हा पण ठेवीला हात न लावता आपण कारभार केलेत, मोठमोठे प्रोजेक्ट आणलेत, सोर्स काहीच दिसत नाही आहेत आणि ठेवी मोडल्या जात आहेत. बरं, ठेवी कशासाठी मोडल्या गेल्या याचीच तर माहिती हवी आहे. कुठल्या प्रोजेक्टसाठी की रंगरंगोटी, रस्ते धुणे याच्यावर जर ठेवी मोडले आहेत असं दिसतंय तर त्याचे क्लॅरिफिकेशन आलंच पाहिजे. आणि आत्ता ज्या पद्धतीने एक सदस्य यामिनी जर मांडत असेल तर त्यांना पाठचा पण इतिहास हा द्यावा लागेल. म्हणजे प्रशासनाच्या काळामधल्या श्वेतपत्रिकेची मागणी जशी तुम्ही केली तसं त्याला मागणीला आता मागणी म्हणून किंवा विरोध म्हणून कोविड नाही, आम्हाला त्याची अजिबात भीती वाटत नाही. आमचं पण तेच म्हणणं आहे, कोविड काळामध्ये कुठल्या आमदारांनी मुंबईसाठी पैसे दिले किंवा महाराष्ट्रासाठी ते पण बाहेर आलं पाहिजे. त्या मुंबई आणि महाराष्ट्रासाठी केंद्रातून आलेले व्हेंटिलेटरचं काय स्टेटस होतं तेही कळलं पाहिजे. त्यानंतर पूर्ण PM फंड हा महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी कसा वापरला तेही येऊ दे आणि महानगरपालिकेने कसा कारभार केला तेही येऊ दे. बात निकली आहे, दूर तक जाने दो. भारतीय जनता पार्टीच्या मोर्चात एका महिलांचा संताप पाहायला मिळाला. गिरीश महाजनला देखील नाही, मुळामध्ये ज्या पद्धतीने सत्ता सगळीकडे असताना पण असा जर मोर्चा काढला जातो चक्का जाम, ही जबाबदारी सत्ताधाऱ्यांचीच असते की संपूर्ण देशात, राज्यात किंवा मुंबईमध्ये लॉ अँड ऑर्डर किंवा जी काही मुंबईकरांना त्रास होऊ नये ह्याची काळजी सत्ताधारी मोर्चे हे विरोधी काढत असतात. पण आज सत्ताधाऱ्यांवर का वेळ आली तर 2023चं बिल जे महिला विधायक ते बिल काय होतं आणि 2026चं बिल काय आहे ह्याच्यामध्ये कुठलीही तफावत, स्वतः UPच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं की या बिलाबद्दल कधीच चर्चा झाली नाही, जी चर्चा केंद्रात व्हायला हवी होती. मग हे आमचं मागणं काय वेगळं आहे? जर आपल्याकडे उत्तर आणि दक्षिण असा देशाचे जर 2 भाग होणार असतील आणि ज्यांनी 1972 पासूनचं केंद्राला फॉलो केलं आणि लोकसंख्या मर्यादित ठेवली, आणि ज्या राज्यांमध्ये लोकसंख्या मर्यादित नाही पण ज्या राज्यांनी लोकसंख्या मर्यादित ठेवून विकास यांना जास्त महत्त्व दिलं आणि आपल्या राज्याचा प्रचंड चांगला विकास केला, आणि त्या धर्तीवर जर तुमचं डिलिमिटेशन होणार नसेल आणि लोकसंख्येनेच होणार असेल तर तुम्ही कायमची तरतूद 2 बाजूनी करताय. एक तर पूर्ण देश 2 तुकडे अजून करायचे, जे बांगलादेशाचे झाले, जे पाकिस्तानचे झाले ते आत्ता करायचे डिलिमिटेशनच्या नावावर, आणि जी प्रगत राज्य आहेत त्यांना पुन्हा कुठेतरी खाईत लोटा आहे का असा प्रश्न फक्त विरोधी पक्षालाच नव्हे तर पूर्ण या देशातल्या जनतेला पडलेला प्रश्न आहे.
महिला आरक्षणाला महिलांनी विरोध केला असं सत्ताधारी बोलत मोर्चा काढला आणि या मोर्चाला आता एका महिलेने संताप व्यक्त केला. मंत्र्यांवर त्या महिलेने संताप व्यक्त केला. मंत्र्यांनी जरी संयमाने घेतला असेल तरी पोलिसांवर त्या महिलेचा मला त्या दिसणाऱ्या म्हणजे संपूर्ण प्रक्रियेमध्ये पोलीस इतके उन्मत्त कधीपासून व्हायला लागले. तुम्हाला मोर्चा कंट्रोल करायला उभं केलं होतं. मोर्चामध्ये दोन सूर निघू शकतात, एक जनता आणि एक सत्ताधारी, म्हणजे ज्यांनी मोर्चा काढलाय ती लोक. तर एक तर सत्ताधाऱ्यांनीच मोर्चा काढला, ही प्रचंड दुर्दैवी हा भाग आहे. आणि कोणी सांगितलं की आम्ही महिला विधायकाला विरोध केला? आमचं आजही म्हणणं आहे, आमचं पुन्हा नीट ऐकलं पाहिजे सगळ्यांनी. डिलिमिटेशन नक्की व्हायला पाहिजे, पण ते डिलिमिटेशन करताना तुम्ही जर लोकसंख्येचाच आधार घेणार असाल तर पुन्हा ह्या देशाचे दोन तुकडे होणार म्हणजे होणार, असंच भविष्य दिसतंय. मंत्री मंगल प्रभात लोढा यांचं एक पत्र समोर आलेलं आहे. याआधी अनेक नावं बदलण्यात आली मुंबईतली. आता थेट KM रुग्णालयाचं नाव बदलावं अशी मागणी दुसऱ्यांदा त्यांनी पत्र. नाही, मुळामध्ये हा सिली आहे, म्हणजे हा मागणी सिली आहे. कारण तुम्ही तुमचे टॉवर उभे करता त्याला इंग्रजी नावं देता का? तर तुमचा खप व्हावा, तुमचे सेल व्हावे. खप म्हणजे हा मराठी शब्द आहे, सेल व्हावं आणि त्याला एक चांगलं जागतिक हे मिळावं. मुळामध्ये ज्यांच्या नावावर आहे त्यांचे उपकार मानायचे सोडून त्यांना नाव बदलतंय. ज्यांचं एकलव्य हे जे नाव घेतलं जातं आहे ते आपल्या याच्यातलं आहे, पण जाणून बुजून सुविधा काय आहेत? तुम्ही सत्तेत आहात ना, कळत नाही का? सत्तेत असताना सुविधांकडे दुर्लक्ष आणि नको त्या उठात ठेवी तुम्हाला सांगितलं कोणी? आणि हे होऊ नाही दिलं पाहिजे, या मताशी आम्ही आहोत. लोढा आणि मुंबई शहराध्यक्ष अमित साटम निवडणुकीपूर्वी महापालिकेत येऊन म्हटले होते की 2 महिन्यात MRI मशीन ज्या आहेत त्या KM मध्ये पोहोचतील. 6 महिन्यांहून जास्तीचा काळ झाला. हे बोलाची भात आणि बोलाची कडी हेच चालतंय त्यांचं. त्यामुळे लोढांना एवढं सिरियसली घेऊ नका. सगळंच गिळंकृत करण्याचा जो काही प्रयत्न आहे तो आम्ही हाणून पाडू. काल भारतीय जनता पार्टीचा जो मोर्चा झाला, महिलांचा जो राग व्यक्त झाला, तर आज महापौरांनी दिलगिरी देखील व्यक्त केली. चांगली बाब आहे. सुसंस्कृताचं एक लक्षण आहे. ज्यांना नागरिकांना त्रास झाला त्यांनी त्यांचं हे केलं, पण ही दुर्दैवी बाब आहे. सत्तेत असताना सगळ्यांना रस्त्यावर यावं लागतंय, ही दुर्दैवी बाब आहे. आणि त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट दिसली की परवाच्या दिवशी ज्या खुर्चीनी, मी कधीच रंगाला दोष देत नाही, पण तो रंग कशा पद्धतीने वापरतोय, निषेधार्थ म्हणून महापौर जर त्या खुर्चीत निषेधार्थ म्हणून काळी साडी नेसून बसल्या होत्या, तर काल पण तुमचा मोर्चा निषेधार्थ होता, तेव्हा का रंग बदलला? रंग बदलणारे आम्ही नाही. अर्थसंकल्पावरती भाषण सुरू आहे, त्यावरती आता यामिनी जाधव म्हणते की प्रकल्प राबवले देखील आम्ही, सुरू देखील आम्ही केले. काही जण पोरं जन्माला घालतात आणि अनाथाश्रमामध्ये टाकतात. नाही, मी या असल्या भाषणाला कीचड असं म्हणते. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफ. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.